आय होप आता तरी लोकांचे डोळे उघडतील. स्विस बँकेपेक्षा जास्त पैसा या मठ मंदिरामध्ये. आय कॅन चॅलेंज. देवाची भीती दाखवून लुबाडतात रे लोकांना. नॉट फेअर. एक्झॅक्टली. यालाच म्हणतात फिअर अँड मिसकन्सेप्शन. लोकांना घाबरवायचं म्हणजे ते स्वतःच भीतीपोटी सगळं देतात रे. तुला एक एक्झाम्पल सांगते. एखाद्या आजाराचा बाव करायचा म्हणजे मेडिसिन्स खपतात. दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीची भीती दाखवायची म्हणजे मतं मिळतात. आणि सिमिलरली पापाची भीती दाखवायची म्हणजे यांचे धंदे चालतात. हे सर्वच धर्मात आहे रे. याला अपवाद नाही. स्वप्ना यार, यात मला तुझी मदत लागेल. ही तर फक्त सुरुवात आहे. आय एम देअर विथ यू ओमकार. ऑलवेज. ऑलवेज. थँक्स. थँक्स. कशासाठी? तुला फॉर्मली प्रपोज करायची ही भीती वाटत होती मला. हे तू प्रपोज केलंस? अगं ऐक. बरं ऐक. मी ओमकार प्रभू हे कन्फेस करतो की गेली 6 वर्ष मी तुझ्यावर लपून छपून प्रेम केलं आणि तुझ्या मैत्रिणींमार्फत तुझ्यावर पाळत पण ठेवली. बिकॉज आय लव्ह यू. मी खूप घाबरत होतो कारण ही आयुष्यातली एकमेव परीक्षा आहे ज्यात मी नापास होण्याची मला भीती वाटते. आणि माझ्या परीक्षांचा जर रेकॉर्ड बघितला तर तो खूप खूप बेकार आहे. हां, आता मी हे सगळं बोलू शकलो कारण प्रश्नपत्रिका ऑलरेडी फुटली आहे. सो प्लीज से येस और किल मी. सॉरी. का हसतेस का? ओमकार, त्या मैत्रिणी माझ्या आहेत ना. मग तुला असं का वाटलं की तुझे हे सिक्रेट राहील ते? हायला बोलल्या का त्या? सो ऑल सेट. मी डॉक्टर आहे रे. लोकांचा जीव वाचवते, घेत नाही. म्हणजे हो ना? हो. तुझी मान कशी आहे? मस्त. म्हणजे बरी आहे. ए, तुझ्या हाताला काय झालं पण? कुठे? इथे. अहो, मी काय म्हणते, तुम्ही आल्या त्याला काही बोलू नका. हा, हे बघ रेवती, तू आज मध्ये पडणार नाहीयेस. तू आतमध्ये जा. माझं म्हणणं एवढंच आहे की निदान त्याची बाजू ऐकून घ्या तुम्ही. तर काय त्याची बाजू ऐकून घ्यायची? तो मठामध्ये काय बोला तुला माहितीये ना? आलात मुक्ताफळ उधळून आलात. तुला काय गरज होती रे त्या मठामध्ये जाऊन हे सगळं बोलण्याची? अहो बाबा, पण मठामध्ये किती भ्रष्टाचार चालू आहे माहितीये ना अरे तुम्हाला? भ्रष्टाचार कुठे चालत नाही. अहो, मी एवढंच म्हणते, आपण आज जाऊन तू बोलूया. बोलू नको, जा आतमध्ये. अहो, पण मी आज जा. सांग ना, भ्रष्टाचार कुठे चालत नाही? अरे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचार चालतो. सरकारमध्ये भ्रष्टाचार चालतो. तरी सुद्धा तुम्ही वारंवार त्यांना परत निवडून देताच ना. अरे सगळीच माणसं वाईट नसतात, लक्षात ठेव. आणि माझी कुठल्या व्यक्तीवरती श्रद्धा नाहीये, माझी सुदर्शन स्वामीवरती श्रद्धा आहे. अहो पण आणि माझीच नव्हे, गावातल्या हजारो माणसांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. मला एवढाच तू म्हणायचं. या विषयामध्ये पडूच नकोस. तुझी रजा संपलेली आहे. जा, उद्यापासून नोकरी जॉईन कर. जा.
ओंकार, हे जे सगळं चाललंय ना त्याची खूप भीती वाटतेय मला. तुला पटत नसेल तर जाऊ दे ना ते मठाचं, पण त्याच्यामुळे घरात वादविवाद कशाला? वादविवाद तर होणारच नाही आणि ते व्हायलाच पाहिजेत. गप्प बसून काही प्रश्न सुटत नाहीत, उलट ते जास्त मोठे होतात. मला काही बाबांवर राग वगैरे नाहीये. तूच सांगतेस ना की लहानपणी तुम्हाला जे करायला सांगायचीस त्याच्या अगदी उलट मी वागायचो. मग हळूहळू सगळं ऐकायला लागलो. नमस्कार कर म्हटलं की करायचं, गळ्यात लॉकेट घाल म्हटलं की घालायचं. तुम्हाला हवं तसं तुम्ही मला वळवलं. पण आता मला माझे स्वतंत्र विचार आहेत आणि त्यावर माझा ठाम विश्वास आहे. नाही, आता मागे नाही फिरू शकत. आई, या गोष्टीचा शेवट गोडच होईल, विश्वास ठेव. अरे ओंकार, बस ना, बाबा येतातच आहे. येस. तुला माझ्या बाबांना मिळालेले मेडल्स बघायचे आहेत ना? हे बघ. क्या बात है यार. आणि हा ना, हाय सर. हॅलो यंग मॅन, सिट डाऊन. थँक्यू. आणि हा 1971चा. 71चा नाही आहे, कारगिलचा आहे तो. देशासाठी लढणं म्हणजे वेगळंच फिलिंग असेल ना. पाय धड असता तर आजही मार्च करत असतो. 3 वर्ष उरली होती सर्व्हिससाठी. पण असो, तरी मेहनत सोडली नाही. पेन्शनची लाचारी नको. हल्ली लोक लढणंच विसरलेत. हार मानली आहे सगळ्यांनी. नेते अमुक करत नाहीत, तमुक करत नाहीत म्हणून नुसती ओरड करायची. सहभाग नाही घ्यायचा कशामध्ये. मला सांग, टिळक सावरकर घरी बसून टीका करत बसले असते तर स्वातंत्र्य लढा कधीतरी पेटला असता का? अरे, आंबेडकरांनी आवाज उठवला नसता तर दलितांना कधीतरी न्याय मिळाला असता का? कर्व्यांनी चळवळ सुरू केली म्हणून मुली शिकतायत, डॉक्टर, इंजिनियर बनतायत. आणि ही जबाबदारी तरुण पिढीचीच आहे. त्यांच्याकडे काहीतरी करून दाखवायची उमेद असते, किंबहुना असावी. पण हल्ली तरुणांना लठ्ठपगारांचे तोबरे द्यायचे आणि नको त्या गोष्टींमध्ये गुंतून ठेवायचं, असा जणू कटच रचला जातोय समाजात. आणि तरुणही त्याला बळी पडतात. पण मी आशावादी आहे. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. बदल अपरिहार्य आहे. एक लक्षात घे, जसं स्वराज्यासाठी आपण लढलो तसंच सुराज्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे, सगळ्यांनाच. असो, मिलिटरीचे लोक असंच बोलत राहतात, विशेषतः रिटायर्ड आर्मी मॅन. आय होप आय एम नॉट बोरिंग यू यंग मॅन. नाही नाही सर, नॉट ॲट ऑल. ॲक्च्युली थँक्स अ लॉट. डोक्यातला सगळा कचरा साफ झाला. सो आय सल्यूट यू. ओके, यू कंटिन्यू. ओके. येस सर. आय टेक युअर लीव्ह. कसला विचार करतोयस? किती सांगण्यासारख्या गोष्टी आहेत ना तुझ्या बाबांकडे. किती अभिमानाने सांगत होते ते आपल्याला त्यांच्या लढाईबद्दल, वॉरफ्रंटबद्दल. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय सांगणार? आम्ही नोकरी केली, खूप शॉपिंग केलं, जगलो आणि सर्व्हाइव्ह केलं, बस. नाही, ठरलं आता एक स्वतःची गोष्ट बनवायची आणि स्वतः त्या गोष्टीचा हिरो व्हायचं. आपल्यासाठी नाही, येणाऱ्या पिढ्यांसाठी लढायचं आणि थेट शत्रूच्या गोटात शिरून लढायचं. ओंकार, या लढाईत मी तुझ्या बरोबर आहे.